नमस्कार, मी प्रियांका नागने. आपण एक जबरदस्त माहिती बघणार आहोत आज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आता खूप लोक अडचणी फेस करत आहे की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे. तर मी आज तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने 5 मिनिटात समजून सांगणार आहे, स्टेप वाईज समजून सांगणार आहे. तुम्ही घरच्या घरी तुमच्या मोबाईलद्वारे 5 मिनिटात फॉर्म भरू शकणार आहात. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळे अपडेट्स घेऊन येतो. सरकारी जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, काही योजना असू द्या, स्टुडंटसाठी कोणत्या योजना असू द्या किंवा अजून वॉक इन इंटरव्ह्यू असू द्या, अशा दररोज वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवर असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, ती आजची जी सविस्तर माहिती आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, काय काय स्टेप्स आहेत ते आपण बघून घेऊया. सो इथे आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे संपूर्ण माहिती. नारी शक्ती दूत ॲप आहे, ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. मुख्यमंत्रीची जी योजना आहे ती सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुम्ही कुटुंबातली एक मुलगी असू दे किंवा एक विवाहित महिला असू द्या, नक्कीच इथे योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात. आता यासाठी काही काही स्टेप्स आहेत ते वन बाय वन आपण चेक करून घेणार आहोत. सो पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे ते बघून घेऊयात. आता याचे ॲप्लिकेशन्सचे जे आहेत किंवा ते फॉर्म भरण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा आपण माहिती बघून घेणार आहोत. सो इथे पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. नारी शक्ती दूत ॲप हे सर्च करायचं आहे आणि त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हे स्क्रीन दिसून येणार आहे. त्यानंतर ज्या महिलेचं फॉर्म भरायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे दिलेला आहे बघा, लॉग इन एंटर मोबाईल नंबर. आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन करून त्यावरती लॉग इन करायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर सेकंड स्टेप काय येईल बघा, तुम्हाला OTP येईल. म्हणजे इथे टर्म्स अँड कंडिशन जेव्हा तुम्ही एक्सेप्ट कराल तेव्हा तुम्हाला OTP येईल. तुमचा जो नंबर असणार आहे, ज्या महिलाचा फॉर्म भरायचा आहे त्यांचा नंबर टाकायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर OTP येईल, व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे. ही सेकंड स्टेप असणार आहे. पहिल्यांदा इन्स्टॉल, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर OTP टाकून घ्यायचा आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन ओपन होऊन जाणार आहे. इथे चेक करू शकता प्रोफाईल तुमचं अपूर्ण आहे. तुम्हाला ते प्रोफाईल काय करायचं आहे, पूर्ण करून घ्यायचं आहे. आता प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी ही स्क्रीन ओपन होऊन जाईल. फुल नेम टाकायचं आहे, म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे. ईमेल ID टाकायचा आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे ते टाकायचं आहे. जिल्ह्यातून टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो तालुका आहे तो सुद्धा येऊन जाणार आहे. आता ते टाकल्यानंतर तुम्हाला जी स्क्रीन आहे ते बघू शकता तुम्ही. तुमची ईमेल ID वगैरे सगळं टाकायचं आहे. आता इथे मी माझ्या नावाने फुल नेम टाकलेलं आहे. कोणतं टाईप आहे ते टाकायचं आहे. म्हणजे नारी शक्तीचं टाईप कोणते आहे, तुम्ही सामान्य महिला आहे, बचत गट अध्यक्ष आहे, सचिव आहे, सदस्य आहे, गृहिणी आहे, अंगणवाडी सेविका आहे, ग्रामसेवक आहे, हे पूर्ण टाकायचं. म्हणजे यातून एखादं ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे. सामान्य महिला सिलेक्ट केलं तरी चालेल. पहिला ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप करायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता अपडेट करायचं आहे. ते अपडेट केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन ओपन होऊन जाईल. म्हणजे इथे नारी शक्ती दूतवरती क्लिक करायचं आहे. जे पहिलं ऑप्शन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्यामध्ये तुम्हाला योजनेचा जो फॉर्म आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे टाकायचं आहे. आता ही संपूर्ण माहितीसाठी ही फॉर्म जो आहे तो ओपन होऊन जाणार आहे, ज्यामध्ये स्क्रीन दिसत आहे तुम्हाला. महिलेचं संपूर्ण नाव आहे, तुमच्या आधार कार्ड प्रमाणे इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचे जर विवाहित असेल तर इथे पतीचे नाव टाकायचं आहे, अविवाहित असेल तर इथे तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख किती आहे. आता त्यासाठी सुद्धा रूल्स होते की 21 ते 65 म्हणजे 21 ते 65 वर्षापर्यंत तुमचं एज असलं पाहिजे आहे. हे सुद्धा इथे माहिती आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्डवरती जे पत्ता आहे तो टाकायचा आहे. जन्माचं ठिकाण काय आहे ते टाकायचं आहे. गाव काय आहे, त्यानंतर ग्रामपंचायत कोणती आहे तुमची, ही संपूर्ण माहिती इथे टाकायची आहे. पिनकोड काय आहे त्या इथे माहिती विचारलेली आहे ते इथे टाकून द्यायचं आहे. त्यानंतर टाकल्यानंतर स्क्रीन येणार आहे. आधार कार्ड नंबर आहे ते टाकायचं आहे. तुम्हाला मोबाईल क्रमांक आहे ते व्हॅलिड इथे टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती इथे वन बाय वन स्टेप वाईज इथे भरून घ्यायचं आहे. त्या झाल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाणार आहे की इथे तुमचे जे त्यानंतर इथे नेक्स्ट स्क्रीन ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता की तुम्ही अविवाहित आहे का, विवाहित आहे, विधवा आहे, हे पूर्ण जे ऑप्शन्स आहे तुम्हाला टाकून द्यायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट ओपन होऊन जाणार आहे की तुमचं लग्नापूर्वीचं नाव काय आहे. लग्न झालं असेल तर लग्नापूर्वीचं नाव नसेल तर तुम्हाला वडिलांचे नाव इथे टाकून द्यायचं आहे. महिलेचा जन्म परप्रांतीय म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये झालेला आहे का, हो किंवा नाही, जे काही असेल ते टाकून द्यायचं आहे. त्यानंतर इथे जे अर्जदार असणार आहे, ज्यांचं अर्ज तुम्ही ज्या नावाने भरत आहे त्यांचे बँकेचे पूर्ण डिटेल्स इथे टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे.
आता इथे बँकेचं नाव झालं, जे खातेधारकाचं नाव आहे ते झालं, क्रमांक IFSC कोड झालं, हे पूर्ण भरायचं आहे. त्याच्यानंतर इथे मेन बघा, खालील सर्व कागदपत्रे अपलोड करायची यावी. म्हणजे आता इथे खालील कोणते कोणते, आधार कार्ड आहे, तुम्ही शाळा सोडली आहे त्याचा दाखला असणार आहे, किंवा रेशन कार्ड असणार आहे जे 15 वर्षापूर्वीच असायला पाहिजे आहे, बँक पासबुकचं पाहिजे आहे. आता आधार कार्ड अपलोड करताना तुम्हाला दोन्ही साईडचं जे इमेज आहे ते अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथे अर्जदाराचा फोटो इथे टाकायचा आहे. ते झाल्यानंतर इथे हमीपत्र असणार आहे, ती खाली लिंक दिलेली आहे मी तुम्हाला याच डॉक्युमेंटमध्ये, ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे, त्याच्यावरती सही करायची आहे आणि ॲक्सेप्ट करून तुम्हाला फॉर्म सबमिट करून अपलोड करून फॉर्म सबमिट करून द्यायचा आहे. हे खूप सोपी पद्धत आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी फोटो वाईज स्टेप वाईज सांगितलेलं आहे. इथे पूर्ण माहिती लिहून सुद्धा दिलेली आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही नारी शक्ती दूत ॲपद्वारे तुमचा फॉर्म भरू शकता. माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्ही नक्कीच फायदा करून घेऊ शकता. थँक्यू.